मनीषा सालियांच्या मृत्यूच्या प्रकरणी तपासावरती आता हायकोर्टाने काही सवाल केलेले आहेत। मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने या विषयाचा आणि या प्रकरणाचा तपास केला याविषयी हायकोर्टाने आता काही सवाल विचारले। एफआयआर दाखल करून याचा तपास करता आला असता असा मुद्दा हायकोर्टाने मांडलेला आहे। राजकारण्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीमध्ये आम्हाला काहीही रस नाही। एका वडिलांनी मुलगी गमावली, याच दृष्टीने आम्ही याकडे बघतो असंही हायकोर्ट म्हणाले। गुन्हा निष्पन्न होतोय की नाही याचा खुलासा करू शकला असतात। तुम्ही मर्यादा असलेल्या सीआरपीसी 174 नुसार तपास करत बसलात असंही कोर्टाने मुंबई पोलिसांना सुनावलंय। हा कोर्टाने सांगितलं की जे अपघाती मृत्यू तुम्ही करताय तर एकदा पोस्टमॉर्टम झाला, तुमचा इन्क्वेस्ट पंचनामा झाला, त्याच्या पुढे याच्यात कोण आरोपी आहे, कोणी मर्डर केला, काय झालं हे तपास करण्याचं प्रोव्हिजन नाही, तुम्हाला अधिकारच नाही आहे पोलिसांना। हे आम्ही सुप्रीम कोर्टचं जजमेंट दिलं होतं, तेच कोर्टाने त्यांना वाचून दाखवलं, हे तुम्हाला अधिकार नाही आहे, याच्यावर तुम्हाला काय बोलायचं बोला। असं असताना देखील आजवर पोलीस जो काही 6 वर्ष तपास करत राहिले ते मग का करत राहिले? आरोपीला वाचवण्यासाठी असं ऑलरेडी आम्ही एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट दिलं। सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे, एक किशोर जहाची केस आहे, जस्टिस दीपांकर दत्ताची ऑर्डर आहे, ते सुप्रीम कोर्टने अपील केली। त्याच्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जेव्हा सगळं इन्क्वेस्ट पंचनामा होऊन जातो त्याच्यानंतर जे काही असं तपासात ठेवलं जातं मॅटर खूप दिवस, त्यांना त्या आरोपी पोलीस अधिकारी आणि मोठे मोठे आरोपींना वाचवायचं असतं, हाच त्याचा अर्थ निघतो।